नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल मध्ये लगेच जॉईन करा. साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल का जॉईन करावं याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. माझ्या समोर आहेत सचिन सर आणि ते त्यांच्या स्वतःच्या गाडीवर वॅगनरवर आता गाडी चालवत आहेत आणि मी त्यांना ट्रेनिंग देतोय. तुम्ही पाहू शकता गाडी कशा प्रकारे चालवतात आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे की मी त्यांना कशा प्रकारे गाईड करतो आणि ते ही गाडी कशी चालवतात. आणि सोबतच माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर हे तुम्ही पहा सर कशा प्रकारे स्वतःची गाडी चालवत आहेत. हाय, अजिबात घाबरायचं नाही. मित्रांनो, पाहू शकता हा खूप मोठा उतार आहे. मानसचा धायरी गावातील एक सोसायटी आहे. थोडं उंच डोंगरावर असल्यासारखं आहे. सरांना इथे खूप भीती वाटते, पण सर आज स्वतःची गाडी व्यवस्थित उतरवतायत न घाबरता. जाऊ द्या सर, हळूहळू, टेन्शन फ्री. येस, व्हेरी गुड. आता समोर आहे धायरी रोड. ओके, आता सर काय राईट जायचं आपल्याला. आता टी टाईप रस्ता आहे. आपण सरळ आलो आणि आडवा रोड आहे, बरोबर. येस, मग सर काय करायचं, पुढे जाऊन आपली गाडी थांबून घ्यायची मेन रोडला. चला, पूर्ण क्लच दाबा. येस, अशा प्रकारे रस्ता आहे. आपण मेन रोड क्रॉस केलेला आहे. करा सरळ शेअरिंग. व्हेरी गुड. ही आपली गाडी. क्लच सोडून द्या सर. येस, आणि द्या रेस हळूहळू. परफेक्ट. समजलं तुम्हाला. आता समोर कोणी ट्रॅफिक नव्हतं पण आपण डायरेक्ट गाडी काढली. ओके, ट्रॅफिक असलं तर क्लच आणि ब्रेक आणि हाफ क्लचच्या माध्यमातून गाडी आपण काढली असती, क्रॉस केला असता रोड. येस सर, जाऊ द्या हळूहळू. आता आपण ताहिरी फाट्याच्या ब्रिज खाली आहोत, बरोबर. ताहिरी फाटा म्हणजे इथं नेहमी ट्रॅफिक असतं. द्या थोडंसं राईट. सध्या रिकामं दिसतंय. येस, त्या बरं थोडा थोडा रेस द्या. रेस कमॉन. रेस कॉन्स्टंट ठेवायचा. हॉर्न वाजवा मध्ये मध्ये. येस, झटके का बसतात सर, कारण आपण फर्स्ट गिअरला आहोत. फर्स्ट गिअर कसा आहे सर, हेवी आहे. फर्स्ट गिअर मध्ये कंटिन्यू असं पळायची ताकद नसते. ओके, तो फक्त स्टार्टअप घेण्यासाठी, हेवी ओझं घेऊन स्टार्टअप घेण्यासाठी फर्स्ट गिअर असतो. त्यामुळे फर्स्ट गिअरवर जास्त वेळ कधीच ड्रायव्हिंग करायची नाही. ओके, एक 20% स्पीड आला की क्लच दाबून सेकंड गिअर टाकून द्यायचा, कारण सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. ओके, सेकंड गिअर मध्ये घाट नाही, ट्रॅफिक, सिटी, क्लोज, कंजेस्टेड एरियात गाडी तुमची कंट्रोल मध्ये राहते आणि व्यवस्थित चालते. ओके, येस, थोडस हॉर्न द्या. रेस सोडा. येस, हॉर्न कडकडीत वाजवायचे. ओके, येस सर, आपण रेषेच्या बाहेर आलोय, दिसतंय लाईनच्या बाहेर आलोय आपण. हा, येस, आरसा बघून थोडस राईट सारखा. येस, विदाउट इंडिकेटर मिरर. तुम्हाला लेन चेंज करायची नाहीये काहीही झालं तरी. पाठीमागं कोणीही असो, आजी माझी मंत्री, कोणीही हॉर्न देऊ. फक्त अँब्युलन्स आली तर तिचा विचार करण्यात येईल. बाकी कुणाला साईड द्यायची नाहीये तुम्हाला. येस सर, एकदम कॉन्फिडन्सनी न घाबरता गाडी चालवा. सुरुवात आपली छान झालेली आहे. अशाच प्रकारे गाडी तुम्हाला चालवायची आहे. कुणी आलं की लगेच क्लच दाबून तुम्हाला ब्रेक घेऊन गाडी थांबवायची आहे न घाबरता. कारण आता आपल्याकडे ड्रायव्हिंग स्कूलची गाडी नाहीये, त्यामुळे आपल्याकडे डबल ब्रेक नाहीये, डबल क्लच नाहीये, वरती बोल्ट नाहीये, त्यामुळे सिक्युरिटी हा प्रकार कुठलाच नाहीये. त्यामुळे जे काही करायचं ते तुम्हीच करायचं आहे. येस, व्हेरी गुड. खूप छान चाललंय. असंच जाऊ द्या. 5 ते 10 सेकंदाला एक नजर तुम्हाला आरशात पाठीमागं बघायचंय. पाठीमागं कोण आहे, आजी माझी मंत्री, लक्ष असू द्या. येस, झिगझॅग करायचं नाहीये. टू व्हीलरच्या काही सवयी असतात आपल्याला. इकडे अडचण आली की तिकडे पळ, तिकडे आले की इकडून गाडी काढ. ह्या टू व्हीलरच्या सवयी सगळ्या मोडायच्यात आपल्याला. कारण 4 व्हीलरचा नियम आहे, जो लेन पाळला तो टिकला, जो नागमोडी केला तो उडला, फेल गेला. थोडं स्पष्ट शब्दातच बोलतो. त्यामुळं लेन मध्ये राहा कंटिन्यू. अजिबात लेन सोडू नका. येस, इथं बसून तुम्हाला साधारण पुढे 100-200 मीटर अंतरावर नजर ठेवायची आहे की पुढे काय होणार आहे. समोरच्या गाडीचं लक्ष द्या. त्याची ब्रेक लाईट डार्क होती म्हणजे तो व्यक्ती ब्रेक दाबतोय. तुमचा हे पाय ब्रेकवर आला पाहिजे. येस, तो तुम्हाला ऍडव्हान्स सिग्नल आहे. मित्रांनो, माझ्या माहितीकडे लक्ष असू द्या. मी खूप फार महत्वाची माहिती सांगतोय. आणि तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर ताबडतोब सिंहगड रोडवरील सर्वात लोकप्रिय ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि गाडी शिकण्याचा आनंद घ्या. सोडा रेस सर, चौक आहे. क्लच ब्रेकवर पाय ठेवा, लागेल तसा ब्रेक घ्या. ग्रीन आहे ना. चला जाऊ द्या. चला जाऊ द्या, टेन्शन नाही घ्यायचं. रेस द्या हळूहळू. क्लच सोडत द्या रेस. असे नमुने येत राहणार. फेस करायचे, पेशन्स ठेवायचा, चिडायचं नाही, नाहीतर आपलं कॉन्सन्ट्रेट लूज होतं. ओके सर. येस, एकदम मस्त गाडी चालवायची, टेन्शन फ्री. आपण एकतर लर्निंग आहोत. छान. आता कुठेतरी आपला कॉन्फिडन्स वाढतोय. त्यामुळे अशा नमुन्यांमुळे आपला कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो. जाऊ द्या हळूहळू हळू. मित्रांनो बोला.
लेन कंटिन्यू. हा हिंगण्याचा सिग्नल आहे. ओके, थोडं अलर्ट. सिग्नल आला, चौक आला की थोडंसं अलर्ट राहायचं. येस, कोणी नाहीये. द्या रेस. ओके, जाऊ द्या हळूहळू. ब्रेकवर पाय. येस, उजवा पाय बदलला पाहिजे. ओके, वळण, चौक, ब्रेकर, गर्दी, अडचण यायच्या 50-100 मीटर आधी तुमचा उजवा पाय ब्रेकवर आलाच पाहिजे. ओके, एक्सपर्ट ड्रायव्हरचा पाय प्रॉब्लेम जवळ आल्यावर, तोंडावर आल्यावर पाय ब्रेकवर येतो. आपण लर्निंग माणसं काय करायचं, 50-100 मीटर आधीच आपला पाय ब्रेकवर घ्यायचा. ओके, कारण आपल्याकडून चुकून न कळत ऍक्सेलेटर दाबला जातो ब्रेक समजून. हे बघा, आता प्रॉब्लेम यायच्या आधी ब्रेक दाबा थोडासा मुंगीसारखा. गुड. सोडा ब्रेक. व्हेरी गुड. ब्रेक दाबताना कसं दाबायचं मित्रांनो, शब्दांकडे लक्ष असू द्या. प्रॉब्लेम यायच्या साधारण मी म्हणतोय की 50-100 मीटर आधी तुमचा पाय अगोदर ब्रेकवर ठेवा आणि मग मुंगीसारखा ब्रेक हळूहळू दाबत चला, म्हणजे तिथे गेल्यावर गाडी स्लो होईल. डायरेक्ट जोरात जर तुम्ही ब्रेक मारला तर पाठीमागनं गाड्या धडकण्याचे चान्सेस. सर झिगझॅग होते गाडी, नागमोडी. तुम्ही लेफ्टच्या लेनमध्ये होता, तुम्ही राईटच्या लेनमध्ये गेला विदाऊट इंडिकेटर मिरर. ओके, त्यामुळे काळजी घ्या, लेन चेंज करू नका काहीही झालं तरी. नमस्कार मित्रांनो, पाहू शकता सर कशी गाडी चालवतायत. तुम्हाला ही गाडी शिकायचं आहे, तुमचं ही गाडी शिकायचं स्वप्न आहे, तर कशाला वेळ घालतायत. आज आत्ता ताबडतोब साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा किंवा माझ्या नंबरला कॉल करा. 9175990594 हा माझा नंबर आहे. आणि आपण आपली बॅच बुक करा. सोबत माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स चॅनल ही जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ पाहत राहा. नवीन ट्रिक्स, व्हिडिओ, माहिती तुम्हाला मी देत राहीन. जाऊ द्या सर हळूहळू. येस, परफेक्ट एकदम ओके चालू आहे सर, बरं का. सचिन सर काय सांगाल साई समर्थ बद्दल? मस्त, खूप चांगलं शिकवलं प्रवीण सरांनी. आणि साई समर्थ मोटर स्कूल ड्रायव्हिंग स्कूलनी पण खूप कॉन्फिडन्स लेवल मला वाढवला. त्यामुळे मी आज ही माझी स्वतःची गाडी चालवू शकलो. येस, थँक्यू सर, थँक्यू. पाहू शकता मित्रांनो फीडबॅक सरांचा. सर एकदम सॅटिस्फाईड आहेत साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केल्यामुळे. त्यामुळे ते प्रामाणिकपणाने त्यांचं मत मांडतायत. नरेगाव, सिंहगड रोड, आंबेगाव, दाहेरी, खडकवासला, नांदेड सिटी या परिसरात राहणाऱ्या सर्वांनी माझा व्हिडिओ पाहायचा आहे आणि साई समर्थ जॉईन करायचा आहे. सोबत माझं चॅनलही जॉईन करायचं आहे. आता आपल्याला वळायचं आहे. एक 100 मीटर 50 मीटर आधी राईट इंडिकेटर लावला. आरशात बघा, हळूहळू स्टेअरिंग मुंगीसारखं राईटला वळवा. हळूहळू मायनस मध्ये हळूहळू परत सरळ करायचं, पुन्हा वळवायचं. मित्रांनो पाहू शकता स्टेअरिंग मी कसं वळवायला होतोय. लेन कशी चेंज, ब्रेक घ्या थोडासा. येस, हळूहळू आलं लक्षात तुमच्या लेन कशी चेंज केली. डायरेक्ट आपण स्टेअरिंग वळवलं नाही, हा महत्वाचा विषय आहे. क्लच दाबून ब्रेक घ्या. हळूहळू सिग्नलला थांबून घ्या, शांततेत घ्या, थोडं थांबून घ्यायचं आहे पूर्णपणे. स्टॉप. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे आपल्याला थांबायचं आहे. कसं थांबलं समजलं? रेड सिग्नल आहे आपला, पहिला गिअर घ्या. येस, पहिला गिअर घेतला सरांनी. ओके, आता आपण सिग्नलला थांबलोय. आपला रेड सिग्नल आहे, सिग्नल ही पाळायचं आहे. झेब्रा क्रॉसिंग आपल्याला तोडायची नाहीये, बाहेर जायचं नाहीये. सीट बेल्ट लावा, वाहतुकीच्या नियमांचं पालनही करायचंय आपल्याला. येस, हाफ क्लच तयार करा सर. व्हेरी गुड. ब्रेक सोडा, ब्रेक दाबा, थांबून घ्या सर. रेड सिग्नल आहे, थांबून घ्या ना. कॅमेरा वगैरे लावलेले असतात, ऑनलाईन दंड पडतं, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची तुम्हाला. सर वळणाचा नियम मी तुम्हाला काय सांगितलाय, डिवायडरच्या अर्धी गाडी पुढे गेली की मग तुम्ही स्टेअरिंग पूर्ण वळवायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मी माहिती खूप महत्वाची सांगतोय. युटर्न कसा मारायचा बघा. अर्धी गाडी पुढे गेली, हा पूर्ण स्टेअरिंग लॉक करा सर आणि ब्रेक घेऊन थांबून घ्या. स्टॉप. येस सर, जास्त व्हायब्रेट होतंय म्हणजे तुम्ही क्लच अति प्रमाणात सुटताय. अति व्हायब्रेशन म्हणजे बंद पडण्याची लक्षणं. सिग्नलकडे लक्ष असू द्या. सुटलाय ना सिग्नल. आपल्याला राईट वळायचंय. आता क्रॉसिंग आहे, मानसचा आपण डोंगर चढतोय. क्लच दाबून घ्या सर. ब्रेक घ्या हळूहळू. पहिला गिअर घ्या 1 सेकंदात, पटकन घ्यायचं काम. ब्रेक घ्या, अजून घ्या ना ब्रेक सर. ब्रेक घ्या म्हणतोय. वळवा राईटला स्टेअरिंग, वळवा आणखी मोठ्या हाताने. येस, क्लच सोडा. हळूहळू रेस द्या सोबत. आरशात एक नजर, पुढे एक नजर. येस, सोडा क्लच वरती. स्टेअरिंग सरळ करा माझ्याकडे. रेस द्या रेस खाली जावा जोरात. अजून एक राऊंड सरळ करा माझ्याकडे स्टेअरिंगचा. येस, द्या रेस द्या. चढतोय आपण. थोडं चढायला गाडी बंद पडली होती सरांची.
बट झालं सॉल्व। लेफ्टच्या लेन मध्ये या सर। येस, ही आहे मानस सोसायटी धारी गावातील, खूप मोठा चढ आहे। रेस कंटिन्यू साहेबा। येस, व्हेरी गुड, करा सरळ। येस, हॉर्न द्या कडकडून, या लेफ्टच्या लेन मध्ये। सर एखादा चढ चढत असाल ना तुम्ही, तुम्हाला रेस द्यावंच लागेल, त्याशिवाय तुमची गाडी चढणार नाही। ओके, आपण लर्निंग काय करतो, घाबरून रेस नाही देत चढ लागला हा, म्हणून, हा, हा. आणि गाडी बंद पडते, मग ते उचलायला प्रॉब्लेम येतो। ओके, त्यामुळे तुम्हाला रेस द्यावंच लागेल। ओके, हा, जर गर्दी असेल तर एक वेळेस ठीक आहे, रिकाम्या रोडला तर द्यायचंच बिंदास। बर, त्या रेस हळूहळू आता आपण आपल्या गेटमध्ये सोसायटीकडे जातोय। गेटमध्ये पाहूया सर कशा प्रकारे गाडी टाकतायत, गाडी घेऊन जात आहेत, पार्किंग करतायत। तुम्ही मित्रांनो पाहत राहा। येस, करा सरळ स्टेअरिंग पटकन राईटला। व्हेरी गुड, पार्किंग करतोय, पाय ब्रेक, पुन्हा रेस कडे गेला बघा, ब्रेकवर ठेवा, चुकून रेस दाबला जाईल। येस, क्लच दाबा मुंगेवडा खाली, वळवा राईटला पूर्ण मोठ्या हाताने। येस, करा माझ्याकडे सरळ। हा, आता इथून हाफ क्लच करा, पाय ब्रेकवर ठेवा। हा, ब्रेक टच अँड गो फंडा यूज करा आपला, फिरवा माझ्याकडे। येस, हा झालं सरळ। हा, करा हाफ तयार, व्हायब्रेशन आणि ब्रेक टच अँड गो असं करा। समोर झाड आहे, ओके, रेस करायचं नाही, ब्रेक दाबा, सोडा, दाबा, स्टॉप, ओके। येस, क्लच दाबा ना पूर्ण क्लच। हा, आता गाडी बंद करा चावीनं, अशा प्रकारे क्लास संपला। समजलं? थोडस तिथं तुम्हाला जरा भीती वाटली तर मित्रांनो, आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखी काहीतरी घेऊन।